पॉलिसी अँड गव्हर्नन्स पुणे यांच्या वतीनं मराठी भाषा धोरण आणि अंमलबजावणी या विषयावर आज दिवसभरामध्ये फार मूलभूत आणि काही एक या विषयाला चालना मिळण्यासाठी फार महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या सत्रामध्ये ज्यांनी मांडणी केली ते आदरणीय कौतिक रोठाले पाटील सर, डॉक्टर प्रकाश परब, डॉक्टर नितीन लेंढे, सभागृहामध्ये उपस्थित असणारे आदरणीय पठारे सर, पूर्ण परांजपे, श्रीमद तुकाराम मुंडे सर, संग्राम गायकवाड, शशिकांत पाटील आणि आपण सर्वजण आज सकाळपासून महाराष्ट्राच्या भाषा आणि सांस्कृतिक जीवनासंबंधी आणि मुंडे सरांना फार अपराध भाव देखील वाटत असेल की आज दिवसभर अरेच्या इतकं हे गुंतागुंतीचं आहे का, कारण इतके व्ह्यूज, इतके हे करायचं आपल्याला आणि इतके संदिग्धता, इतके त्यातले ताणतणाव आहेत, इतके आंतरसंबंध जिकिरीचे आहेत. तर असा एक प्रश्न देखील त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला असेल. आत्ताच्या सत्रामध्ये शासन, बिगर शासकीय भाषा व साहित्य संस्था, मराठी माध्यमातून शालेय आणि उच्च शिक्षण आणि संशोधन आणि ग्रंथ संवर्धन या विषयासंबंधी या तीनही नामवंत अभ्यासकांनी आपले अनुभव, आपलं चिंतन आणि या क्षेत्रातलं आपलं कार्य यासंबंधी फार महत्त्वपूर्ण अशा प्रकारची मांडणी केलेली आहे. ठाले सरांनी तर फार थेटपणानं आणि निर्भीडपणानं गेल्या 50-60 वर्षामध्ये त्यांना या क्षेत्रामध्ये वावरत असताना जे अनुभव आले त्यासंबंधी फार तळमळीनं आणि काही कटू वाटावं अशा प्रकारचं देखील मांडणी केली. मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही, परंतु त्या संबंधाने काही 2-3 मुद्दे मांडता आला तर मी मांडणार आहे. मराठी भाषेच्या इतिहासाबद्दल, त्याच्या गौरवाबद्दल, त्याच्या चिंतेबद्दल खूप गळेकाढू पद्धतीनं देखील बोललं जातं. सकाळी उल्लेख झाला राजवाड्यांच्यापासून कुसुमाग्रज नेमाडे ते गवा तगारे, अशोक केळकर अशा खूप लोकांनी भाषेसंबंधी महत्त्वाचं काम केलेलं आहे. सावंत सरांच्या निबंधामध्ये सकाळी तंत्रज्ञान आणि भाषा ज्या संक्रमणामध्ये आणि भविष्यामध्ये एक वेगळं सायबर कल्चर निर्माण होणार आहे अशा काळामध्ये देखील भाषेच्या क्षमतांचा आणि प्रसारांचा इतक्या मुक्तपणानं आपण किती क्षमतेनं वापर करू शकतो त्याच्या काही खुणा सावंत सरांच्या देखील मांडणीमध्ये होत्या. आपण बऱ्याचदा शासकीय संस्थेबद्दल नकारात्मक पद्धतीने बोलतो, परंतु महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळानं ज्या प्रकारची कामं केलेली आहेत ती फार मूलभूत आणि पायाभूत देखील असेल. मला आठवतं की बाबाभांड अध्यक्ष असताना त्यांनी समग्र नामदेव ढसाळ आणि समग्र अमर शेख काढणं तर एका शासकीय संस्थेनं जे अत्यंत क्रांतिकारी श्रमकऱ्यांचं आणि व्यवस्था काउंटर अशा प्रकारचं लेखन करतात अशा लेखकांचे सबंध समग्र वाङ्मय संस्कृती मंडळानं छापणं किंवा मोठे बृहत प्रकल्प विलास खोल्यांचा असेल, चित्रपटांचा इतिहास असेल, रंगभूमी संबंधी असेल, अनेक ग्रंथ प्रकल्प संस्कृती मंडळानं निर्माण केलेले आहेत. राज्य मराठी विकास संस्थेनं सरोजिनी वैद्य संचालक किंवा अध्यक्ष असताना तंजावरी साहित्याचा दक्षिणेतल्या महाराष्ट्र संस्कृतीचा अनुबंध निर्माण करणारे फार मोठा प्रकल्प त्यांनी निर्माण केलेला होता देखील. तर अशा काही चांगल्या खुणा देखील शासकीय संस्थांनी आपल्याकडे निर्माण केल्या होत्या. यशवंतराव चव्हाणांच्या मांडणीचा, त्यांच्या द्रष्टेपणाचा, त्यांच्या भूमिकांचा पडसाद सतत उमटत आहेत की त्यांचं एक म्हणणं होतं की भौतिक जीवनाचा विकास होतो आहे ते करणं गरजेचं देखील आहे. आधुनिक महाराष्ट्राच्या पुनर्घटनेमध्ये भौतिक जग जसं बदलतंय त्याला समांतरपणानं आपली सांस्कृतिक यत्ता देखील विस्तारली पाहिजे. असा एक दोघांचा एक संगम एकमेकांच्या हातात गुंफून भौतिक जीवन, प्रगती, विकास आणि सांस्कृतिक जीवन पुढं जायला पाहिजे. आणि 22 डिसेंबर 1960चं त्यांचं जे भाषण आहे ते इतकं अचूक, इतकं गणिती पद्धतीचं आहे की महाराष्ट्राचं भविष्यातलं सांस्कृतिक धोरण काय असावं याचा अतिशय रोडमॅप यशवंतराव चव्हाणांच्या त्या छोट्या भाषणामध्ये कलावंतांचं स्वातंत्र्य, विचारवंतांचं स्वातंत्र्य, त्याची स्वायत्तता आणि शासनात हस्तक्षेप करू नये, करणार नाही असं स्पष्टपणे यशवंतराव चव्हाण त्याच्यामध्ये म्हटलेलं होतं. आणि त्याचबरोबर प्रादेशिक स्वरूपाचं म्हणजे मराठवाडा आणि विदर्भ या संबंधाचा देखील एक प्रादेशिक संस्कृतीचा, भाषेचा देखील यशवंतरावांनी त्याच्यामध्ये विचार केला होता. कोशवाङ्मयाचा विचार केला होता आणि हे सगळं जनतेच्या आकांक्षेचं प्रतिबिंब आहे. आणि त्याला एक शब्दप्रयोग त्याने वापरला होता की हे मंडळ सृजनशील आणि विचार करणारं पॉवर हाऊस हवं असा एक शब्दप्रयोग त्याने वापरला होता. विद्युत ग्रह असा एक शब्दप्रयोग त्याने त्यासाठी वापरला होता. आणि ही ज्ञानभाषा व्हावी अशा प्रकारची एक त्यांची आकांक्षा होते. भाऊसाहेब कोलत्यांचा देखील उल्लेख झाला की ज्या कोलत्यांनी एकमेव स्वतःच्या बळावर महानुभव वाङ्मयाची ऊर्जित अवस्था किंवा एक शिलेदार एखाद्या संशोधन शाखेला, विद्याशाखेला काय देऊ शकतो याचं एक अतिशय वस्तुनिष्ठ आणि अतिशय तेजस्वी ऋषितुल्य अशा प्रकारचं कोलत्यांचं उदाहरण आहे. मराठी भाषा विषयाचे असणारे ते एकमेव कुलगुरू होते. नंतर कोतापल्ले सर देखील झाले. मला सांगायला इतकं वाटतं की त्यांनी भाषेसंबंधी चिंतन केलं की विद्यापीठाचा सबंध कार्यव्यवहार हा त्यांनी मराठी भाषेतून ठेवला होता. सगळी परिपत्रकं आज देखील विद्यापीठाची परिपत्रकं ही मराठीमधून निघत नाहीत बऱ्याच, पण कोलत्यांनी नागपूर विद्यापीठाची सगळी परिपत्रकं मराठीमध्ये काढली होती. एवढंच नव्हे
ज्याला आपण कॉन्व्होकेशन म्हणतो, दीक्षांत समारंभ, त्याची सर्व कारवाई त्यांनी मराठीमधून केली. त्यांनी भारतातलं हे पहिलं विद्यापीठ आहे की आपल्या प्रादेशिक भाषेमध्ये दीक्षांत समारंभाचं संबंध कार्यवाही करणारं. आणि विज्ञान आणि मानवी विद्या ह्या एकमेकांच्या हातात जाऊन पुढं काम करायला अशी त्यांची अपेक्षा होती. त्या काळात देखील एक कला महाविद्यालयाबद्दल एक अशा प्रकारे शासनाची चुकीची भूमिका मांडली गेली होती. तर त्या संबंधी त्यांनी म्हटलं होतं की कला महाविद्यालय बंद केली तर जीवनाच्या सर्व क्षेत्रातील आविष्कारांचे व विचारांचे माध्यम असलेल्या भाषेला वळण लावणारे भाषा पंडित, अर्थशास्त्रज्ञ, राज्यशास्त्रज्ञ, नागरिक शास्त्रज्ञ व विशेषतः प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी हे कसे निर्माण होणार. आणि सर्व शाखातून मातृभाषेचं शिक्षण हे मराठी माध्यम असावं, त्यावर त्यांचा कटाक्ष होता. आणि त्या काळात हे 70 साली ते मांडतात की आमची विद्यापीठं ही प्रस्थापितांच्या कांचन संस्कृतीचे आधारस्तंभ ठरत आहेत. असा एक कांचन संस्कृती शब्द वापरला होता. आज न्यू कॅपिटलिझममध्ये, नव भांडवली व्यवस्थेमध्ये इंग्रजीचं प्राबल्य आणि त्याच्या पाठीमागे ज्या प्रकारच्या भांडवली व्यवस्था, बाजारू जग, मार्केटचं जग आहे, तर तो शब्दप्रयोग किती चांगल्या पद्धतीने तरी कांचन संस्कृतीचे आधारस्तंभ असा म्हटलं होता. या संबंधानं मी आता ठाले सरांशी देखील बोलतो की 2009 साली अशोक चव्हाण सर मुख्यमंत्री असताना डॉक्टर आह साळुंखे सरांच्या मार्गदर्शनाखाली एक सांस्कृतिक धोरणाचा मसुदा शासनानं तयार करण्यासाठी सांगितला होता आणि तो शासनाला सादर देखील केला होता. इतका उत्तम आणि इतका द्रष्टा अशा प्रकारचं ते धोरण होतं. ते स्वीकारला गेला, पण तो कुठं नंतर बांधून ठेवला माहीत नाही. अजूनही तो वेबसाईटवरती दिसतो. परंतु संविधान मूल्याला अनुसरून ज्या प्रकारची सामाजिक न्यायाची व्यवस्था निर्माण होते आहे, त्याला समाजाच्या सर्व घटकांना इच्छांचं आणि आकांक्षांचं प्रतिबिंब त्या सांस्कृतिक धोरणामध्ये होतं. आणि त्याच्यामध्ये अशी एक मागणी त्यांनी केली होती की 4% निधी हा महाराष्ट्र शासनानं या प्रकारच्या धोरणासाठी काढून ठेवा, अशी एक सूचना केली होती. मराठीचं भाषाभवन निर्माण व्हावं. आणि एक फार चांगली सूचना की महाराष्ट्र विद्या ही एक नवी विद्याशाखा जी जगभरामध्ये आणि भारतभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होऊ पाहते. आणि इतके लोक मराठी विद्येचा अभ्यास करतात, तर एक महाराष्ट्र कल्चरचा, महाराष्ट्र संस्कृतीचा अभ्यास करणारी एक महाराष्ट्र विद्या शासनाने निर्माण करावी. प्रमाण भाषा कोश असेल, मराठी बोली अकादमी निर्माण करावी आणि महाराष्ट्रातल्या ज्या असंख्य बोली आहेत त्या बोलींचा शिस्तशीर प्रकारचा अभ्यास करावा. कला संकुल. एक तर सूचना त्यांची अशी होती की परदेशामध्ये आपलं सगळं अस्मितांचं आणि प्रतीकांचं राजकारण आहे राज्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून, पण आंबेडकर जिथे शिकले त्या कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांच्या नावाची चेअर शासनाने निर्माण करावी. आणि विठ्ठलराम शिंदे जिथे ऑक्सफर्डमध्ये शिकले त्या ठिकाणी ह्या 2 चेअर निर्माण कराव्यात. आणि शासनानं पैसे देऊन दरवर्षी 2 मुलांना फेलोशिप देऊन सामाजिक शास्त्रासंबंधी काही संशोधन करावं, अशी एक अपेक्षा त्या याच्यामध्ये होती. लोकसंस्कृती, ग्रंथसंस्कृती, बृहन महाराष्ट्र अनुवाद यासंबंधी देखील फार पायाभूत अशा प्रकारची मांडणी आह साळुंखेंनी केली होती, परंतु तो धोरण स्वीकारला गेले नाही. आणखी एक मुद्दा सकाळपासून उल्लेख होतो की 2021 साली महाराष्ट्र शासनानं जिल्हा मराठी भाषा समित्या स्थापन केल्यात, पण तितके उपचारात्मक स्वरूपाचं आहे की शासनामध्ये कार्यालयीन पातळीवरती भाषेचा वापर किती सक्षमतेनं आणि अधिक चांगल्या पद्धतीने केला जावा, की त्यातल्या टिप्पण्या, मसुदे, पत्रव्यवहार, निमंत्रण पत्रिका ह्या सगळ्या स्तरावरती मराठी भाषेचा अधिक चांगला वापर व्हावा. आणि त्याचे जिल्हाधिकारी अध्यक्ष असतात, पण ह्या समित्या इतक्या निर्जीव आणि इतक्या शुष्क आणि कोरड्या आहेत. बऱ्याचदा ह्या समित्यांचा अग्रक्रम सगळ्यात शेवटी असतो. संध्याकाळी 6 किंवा 6:30 वाजता, वर्षातून 1 किंवा 2च बैठका होतात आणि 6 किंवा 6:30 वाजता ती आयोजित केली जाते. जिल्हाधिकारी स्वतः बऱ्याचदा येत नाहीत, त्यांच्या सहकाऱ्यांना पाठवतात. शासन 25,000 रुपये फक्त वाचन दिनाच्या दिवशी पाठवतं, त्यातही 8-10 हजार फक्त पाठवतं. मग ते काय लोक काय म्हणतात की गावातला फुकट किंवा 2,000 रुपये असताना वक्ता फक्त बोलवा. इतकं कर्मकांडाच्या स्वरूपाचं त्याला स्वरूप आलेलं दिसतं. रस्त्यावरचे फलक, विशेषतः मॉल असतील, मल्टीनॅशनल काही हॉटेल्स, कंपन्या असतील, त्याचे फलक मराठीतून असावेत, परंतु याच्यामध्ये ही समिती किंवा जिल्हाधिकारी फार काही हस्तक्षेप करताना दिसत नाही. आणि ह्या समित्या देखील फार निर्जीव स्वरूपामध्ये काम करताना आपल्याला दिसतात. मराठी भाषेच्या विद्यापीठाबद्दल सतत बोललं जातं. 1904 साली मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयामध्ये कोल्हापूरचे एक बाळाजी मोडक नावाचे एक विज्ञानाचे फार चांगले अनुवादक आणि अभ्यासक होते. त्यांनी एक भाषण दिलं होतं आणि मायभाषेचे विश्वविद्यालय व्हावं अशी मागणी केली होती. आणि त्यानंतर 1920-25 पासून ती मागणी वारंवार मांडली जाते. 1932 साली कोल्हापूरला जे साहित्य संमेलन झालं त्याच्यामध्ये देखील एक हा ठराव होता आणि त्या ठरावाचे एक सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. पुन्हा पुन्हा वारंवार या मराठी भाषेच्या विद्यापीठाचा उल्लेख झाला. दक्षिणेकडच्या अनेक राज्यांनी अतिशय सक्षमपणाने ही विद्यापीठं भाषेची निर्माण केलेली आहेत. आपल्याकडे मात्र ते केवळ
कागदोपत्री अशा प्रकारचे आहे. विलासराव देशमुखांनी मुख्यमंत्री असताना दिल्ली विद्यापीठामध्ये मराठीचं डिपार्टमेंट सुरू करावं म्हणून अशी घोषणा केली होती, परंतु ते काही पुढं फारसं काही झालेलं दिसत नाही. दुसरा आणखी एक फार कळीचा मुद्दा इथे सरांनी एक विचारला की विद्यापीठांचे अभ्यासक्रम हे अतिशय सामान्य, अतिशय सुमार स्वरूपाचे आहेत. त्याच्यामध्ये एक सुसंगतपणा आणि युरोपामध्ये, परदेशामध्ये ज्या प्रकारचा अभ्यासक्रम शिकवला जातो अशा अभ्यासक्रमाची रचना महाराष्ट्रातल्या किंवा मराठीच्या संबंधाच्या अभ्यासक्रमाची रचना होताना दिसत नाही. तर त्याची एक पुनर्रचना आणि त्याच्यामध्ये एक सारखेपणा चांगल्या पद्धतीने यायला पाहिजे. कोणी काही काळी फक्त साहित्य केंद्रीय अभ्यास होता, तो थोडासा पुढे भाषा झाला, पण साहित्य, भाषा आणि उपयुक्त भाषा कौशल्य असणारा अशा प्रकारचा अभ्यासक्रम देखील कालानुरूप करणे गरजेचं आहे, पण ती गोष्ट होताना दिसत नाही आपल्याकडं. विद्यापीठांची एक प्रसरणशीलता विठ्ठलाम शिंदेने 1930 साली मुंबई विद्यापीठामध्ये मराठी, कन्नड अनेक भाषांचा अभ्यास होत नाही आणि तिथं या भाषांना दुजाभाव दिला जातोय असं एक फार चांगलं विधान केलं होतं. तर महर्षी शिंदेचं एक कोट मी फक्त वाचतो अवतरण. त्याने असं म्हटलं होतं की त्या कॉलेजांना हा अधिकार मुंबईच्या डोईजड विद्यापीठात मिळण्याचा संभव नाही, कारण मुंबईचं हे पीठ हे विद्यापीठ नसून सिंधी, गुजराती, मराठी व कन्नड या भाषांची वधुपक्षी करवल्यांचा इंग्रजी भाषारूपी वरमाईकडून अपमान करण्यासाठी बांधलेला एक लग्न मंडप आहे, किंवा युरोपियन, पारशी किंवा गुजराती श्रीमंतांचा शिवळप्याच्या वेळी जमण्याचा एक क्लब आहे, किंवा फार तर अलीकडे नवीन नवीन निघणाऱ्या राजकीय पक्षांचे एक लुटुपुटीचे रणांगण आहे. त्यामुळं विद्यापीठांची क्रयशक्ती भाषेविषयी काम करण्याची फार संकुचित किंवा अक्कसलेली आपल्याला दिसते, ती फार मर्यादित झालेली आपल्याला दिसते आणि त्याचे पडसाद गेल्या 20-30 वर्षापूर्वी दिसतात. तर या संबंधानं खूप आज दिवसभर चर्चा झाली आहे आणि शासन असेल, बिगर शासकीय संस्था असतील, समुदाय असतील, अन्य संस्था असतील, ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन मराठी भाषेच्या भवितव्यासाठी आणि क्षमतांच्या वृद्धीसाठी अधिक चांगल्या पद्धतीने प्रयत्न होऊ शकतात आणि त्याचं काही खुणा आजच्या दिवसभराच्या चर्चेमध्ये आपल्याला मिळू शकतील असं मला वाटतं. मी संयोजकांचे आणि आपले आभार मानतो आणि थांबतो.